नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक आहे। हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो नॅशनल तसेच इंटरनॅशनल आयटी कंपनीज आहेत। हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये कोट्यवधींची उलाढाल रोज होते। हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर इथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरू केली। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यांच्या सूचनांनुसार उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चळंबली आणि कोडीत या गावातील सरकारी जमिनीची मालकी हस्तांतरित करण्याची मागणी केलेली आहे। हिंजवडीला पायाभूत सुविधांमध्ये अडचणी येत आहेत। हिंजवडीतील अनेक आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होणार असल्याची चर्चा चालू आहे। यामुळे हिंजवडी आयटी पार्कवरील ताण कमी करण्यासाठी नवीन आयटी पार्कची घोषणा करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच हिंजवडीला भेट दिली आणि प्रशासनाला रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले, कारण विलंबामुळे कंपन्या स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत असा इशाराही त्यांनी दिला। महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये एक नवीन आयटी पार्क उभारण्यास हिरवा कंदील दिलेला आहे। हिंजवडी आयटी पार्कवरती वाढता ताण आणि ट्रॅफिकच्या समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय हा एप्रिल 2025चा आहे, परंतु अंमलबजावणीची हालचाल आता पुन्हा सुरू झाली आहे, ज्यामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडीत येथील जागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे। या गावामधील 1500 एकर जागेवरती हा आयटी पार्क उभारला जाणार आहे। या पार्कमुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार असून पुरंदर परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे। तसेच हिंजवडीवरील वाहतुकीचा भार देखील कमी होण्यास मदत होईल। औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे। तज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षात पुरंदर हे पुण्याचं नवीन आयटी हब म्हणून ओळखलं जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुरंदरमध्ये विमानतळासोबतच आयटी पार्क देखील होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।